थांबा तुमची गाडी होती ना हे बाई गाडी या गाडी हवा तो उतरतोय का या दोन्ही गाड्या गाडी हा चला जाऊ त्याच्यावर पैसे काढतो जाऊ त्याच्यावर चला या चालला बाप्पा ए चला किती भरायचे असतात तुम्हाला इथं 500 रुपये एका याचे 500 कुठून आले तुम्ही गुजरात अहमदाबाद आणि दरवेळेला 500 रुपये एंट्री द्यावी लागते 10 चाका मिळून हाईट असली का 500 घेता हा आणि हाईट नसल्यावर 200 रुपये चला ना देऊ ना आपण ते गेले बंद पळून गेले आता तुमचे वाचले हे बघा तो माणूस पळून गेला आता हा नाही पैसे नाही देते तेव्हा तो पळू राहिला पैशासाठी पैसे तिकडे द्यावे लागतात तेव्हा तो पळापळी करून सांगायला आला बघा. राहिला. तो सांगायला आला तो पळाला सगळ्यांना सांगतोय देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही म्हणाले होते की सीमेवर आरटीओचे लोक कुठलीही वसुली करणार नाही पण या पेठ जवळ ही बेकायदा वसुली परत परत सांगतो तुम्हाला दादा इकडे या हो दादा इकडे या इथं गाडी जवळ उभी राहा ही तुमची गाडी आहे ना हो ना ही तुमची गाडी आहे नाव सांगा तुमचं प्रशांत पाळे हा तुमच्याकडनं या गाडीचं किती घेतात हाईटला 500 रुपये हाईटला 500 घेता हा आणि बिगर हाईटला 200 रुपये हा आज का नाही घेतले त्यांनी ते आता तुम्ही आल्यामुळे गेले त्यांनी मला ओळखता का तुम्ही हा तुमच्या मी युट्यूब काय नाव यांचं हा मी युट्यूबवर व्हिडिओ बघत असतो यांचे हा हा तर आता माझा नंबर दिलाय तुम्हाला इथं कधीच एंट्री भरायची नाही बरं ठीक आहे जाऊ द्या सगळे भागो सारे भागो हा हाँ बंद करेगा बोला अभी भी पैसा ले रहा है हाँ। 300 रुपया ले अभी मेरे से कहाँ से लिया चलो दिखाओ मेरे को वो अंदर चलो आ जाओ 14 तारीख को बंद करेंगे बोला था 14 तारीख को हाँ 300 रुपया लिया अभी 300 रुपया लिए मेरे से हाँ क्या नाम है आपका मेरा नाम कुमार है सर तमिलनाडु से आया हमारा गाड़ी यस हमारे लुटारू ये लोग हैं ये देशद्रोही लोग हैं ये सीएम ने बोला है कि 14 तारीख को बंद करेंगे Yes. आरटीओ महाराष्ट्र पूरा बंद करेंगे और ये बंद नहीं कर रहे इन लोगों को बंद नहीं कर रहा है Very 300 good. रुपया पैसे ले रहा है हमारे से वेरी गुड ये गाड़ी ना अपना हाँ, ये दोनों हमारा तमिलनाडु का गाड़ी है आपसे कितना लिया 300 रुपये लिए उनको हिंदी नहीं आता है उनको 300 रुपये ले लिए चलो मेरे को दिखाओ कहाँ दिया 300 रुपया अंदर दिया अंदर। आ जाओ यांच्यावर आम्ही दर वेळेला डाके टाकतो हे दर वेळेला त्रास देतात बघा तिथं सगळी गँग हे सगळे प्रायव्हेट लोक वसुल्या करतात आरटीओच्या नावाखाली ये देखो ये बंद हो गया है ये खिडकी में भरा ना हाँ, ये खिड़की। हे बेकायदा चाललेली वसुली आरटीओचे शिंदे साहेबांसमोरच अनेक आरटीओ आम्हाला म्हणाले होते देवेंद्र फडणवीस म्हणो नाही तर कोणीही म्हणो बंद झालं ना आम्ही हा नाका बंद करणार नाही इन लोगों जसं यांच्या बापाची ठेव आहे इथं अशा पद्धतीनं ही बेकायदा वसुली चालते आरटीओ नहीं है कोई नहीं है आरटीओ नहीं है कोई नहीं है सिर्फ इन लोगों इधर पैसा ले रहा आरटीओ तो खाड़ी खड़ी है बस हा और आरटीओ नहीं है इसमें आरटीओ नहीं रहता पैसा खाली पकड़ का 300 10 चक्कर का 300 ये इसका 500 600 लेता है हाँ। इतनी बड़ी बड़ी गाड़ी को 600 लेता है हाँ। हमारा डॉक्यूमेंट सब बराबर है मेरा तो आपको इंडियन करके अच्छा नहीं लग रहा है ना ये इंडिया में रह के भी लोगों को चोर लोगों को पैसा देना पड़ता है सीएम साहब ने बोला है कि 14 तारीख को हम टोटल बंद करेंगे अभी तक बंद नहीं हुआ है Yes. हम ये लाइन पे 10,000 से गाड़ी चला रहा है यस रोज 300 रुपया महीने में कम से कम ये आरटीओ को मैंने 1200 रुपया देता हूँ यस जाने का 600 आने का 600 600 ऐसे हमारा बात हो रहा है तो देवेंद्र फडणवीस साहब इनको आप क्या कहेंगे शर्म लगता है ना आपको ये सब दिखवाते देवेंद्र साहब ने अपने सीएम साहब ने आप ये आरटीओ को काम से हटाने का है ये बहुत हाँ। पैसा कमा रहा है इसका घर सब लूटना पड़ेगा ये बहुत पैसा रखा है ये घर वाले ने ये देखो आरटीओ सर आ रहा है 14 तारीख वंदे को मातरम बंद होएगा बोला सर सर बंद करायला लावलेले तुम्ही का वसुल्या करताय 300 रुपये दोघांचे घेतले काय भानगडे हा नहीं इकडे तुम्ही दोघं इधर आओ इन्होंने कैसे 300 रुपया लिया तुमसे
काय का दिया इनको? ये साहब को देते हैं कि ये बॉर्डर आरटीओ का। हा तर 14 तारखेला बंद सांगितलेलं आहे, अजून आदेश निघाला नाही साहेब. पण हे बेकायदा आहे सगळं. मला एक डॉक्युमेंट दाखवा, कोणत्या अधिकाराअंतर्गत तुम्ही इथे ही लूट करता. सरळ लूट आहे ही, दुसरं काहीच नाही. तुम्हाला सांगतो, हे सगळं लुटारू पद्धतीनं चालू आहे. मला लाज वाटते की माझ्या देशातलेच लोक माझ्या देशातल्या लोकांना लुटतायत. हे बघा, आता तुम्हाला दाखवतो. हा उतरेल आणि 300 रुपये घेईल. चला चला दाखवतो मी तुम्हाला. हा तू माझ्याशी बोला ना नाही नाही, तो काय येऊन उतरून आणि पैसे देणार आहे तुम्हाला. साहेब. काटे चालू तिकडे बघता का तुम्ही? काट्यावर गाड़ी गेलीच नहीं सर। ओ भैया, काट्यावर गाडी इधर असतात आओ, ना. इधर आओ. तुम काटे पे लिया क्या गाडी? हिलाओ, आओ इधर. तोंडावर करतो तुमच्या. तुम्ही म्हणता काट्यावरचे पैसे. इधर आओ. कुछ पावती दिया तुमको? देवेंद्र फडणवीस साहेब, हे आरटीओ रणशिंगकर रणभिडकर हे तुम्हाला आव्हान देत आहेत. ते म्हणतात आम्ही काट्याचे पैसे घेतो. काटे का लिया पैसा? काटे का पैसा नहीं लेते। कुछ तुमको रिसीट दिया? काटे को 220 रुपए लगता है। हाँ हमारा गाड़ी 18 टन का हाँ। पासिंग है। हाँ। हमारा गाड़ी में 13 टन माल है। हाँ, हम लोग ये काटे पे नहीं चढ़ाते, हमारे पास काटा बहुत ही है। Yes. सब कुछ है हमारा पास। यानी कि लूट लिया ना तुम्हारा 300 600 रुपया. येस, ओके. तर रणबीरकर साहेब, तुम्ही जबाबदारीने खाकी महावस्त्र घालून देशातल्या या सामान्य वाहन धारकांवर दरोडा टाकताय. त्यांना दिली स्पष्ट सांगतो. पावती दिली पण वजन बिजन काही केलं नाही. हाँ, ये किधर का है? मैं राजस्थान का हूँ। हाँ, वजन वगैरह कुछ नहीं किया. कुछ भी नहीं किया, जबरदस्ती छोटे बातें होतात. हाँ, हे याचा फोटो काढून घे मस्त. हे पावतीच आहे ना. हे प्रॉपर आहे का बघू दे. नीट कर, नीट कर. आणि याच्यात काय लिहिलंय हा, की वेट सावली दे, सावली दे. टाकून दिलं 10. सावली दे, सावली दे.